नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे भेंडी लसुनी दो प्याज़ा। त्यासाठी आपल्याला पाव किलो भेंडी लागणार आहेत। भेंडी स्वच्छ धुवून त्याला पुसून घ्यायची आहेत। ही रेसिपी अगदी युनिक आणि अगदी टेस्टी होणार आहे। माझ्या मुलाची ही फेवरेट आहे। तर भेंडी आपल्याला असे उभे चिरून घ्यायचे तसे लांब। तर त्यामध्ये मोठी साईज असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 तुकडेही करून घेऊ शकता। मधून अशी आपल्याला एक उभी अशी चीर द्यायची आहे। आजच्या भेंडीच्या भाजीमध्ये आपण बाहेरचे म्हणजे मसाले कुठला गरम मसाला वगैरे वापरत नाही आहे, घरचेच सगळे आपण मसाले वापरतोय। त्यासाठी आपल्याला 2 टोमॅटो घेतले या ठिकाणी, 3 कांदे, लसूण, अद्रक। या ठिकाणी आपण काही ड्राय मसाले घेतले, जिरे, शहाजिरे, काळी मिरी, दालचिनी, सुक्या लाल मिरच्या आहेत, लाल तिखट, हळद आणि बेसन 2 चमचे। हे सगळं घेतलेलं साहित्य आहे। आता पॅन ठेवायचा आहे। पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याला ड्राय रोस्ट करायचं आहे। बेसन जेव्हा आपण रोस्ट करून घेतो तेव्हा त्याला चांगलं असं खरपूस करून घ्यायचं आहे, अगदी त्याचा खमंग असा वास सुटला पाहिजे। त्यानंतर मसालेसुद्धा आपण तसंच ड्राय रोस्ट करून घेतलं आहे। तर पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेतलं आहे, कारण यामध्ये तेलाचा वापर आपण जितका होईल तितकं कमीत कमी वापर करतो आहे, कारण आजची ही रेसिपी आहे ती खास मुलांसाठी आहे, त्यामुळे आपल्याला स्पायसी करायचे नाही आहे। त्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा, टोमॅटो ग्रेव्हीसाठी हलकंसं गुलाबी कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे। काय होतं की बाहेरचे जेव्हा मसाले आपण वापरतो तर तेव्हा ती स्पायसी तर होतेच, पण त्यासोबत ॲसिडिटीसुद्धा होण्याची शक्यता असते। त्यामुळं आपण इथे लाल तिखटसुद्धा बॅडगीचा वापरलेले आहे। आपण पाहू शकता इथे आता आपला ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो हे अगदी गुलाबी कलर आलेला आहे। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। जोपर्यंत हा जे थंड होत नाही आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ। पॅनमध्ये आपण अख्खं लसूण आणि कांदा अगदी हाय फ्लेमवरती अगदी 1 ते 2 मिनटापर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतरने आपल्याला भेंडी घालायची आहे। आपण डीप फ्राय पण करू शकतो। आता आपल्याला भाजून घेतलेला बेसन आणि ड्राय मसाले हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहे। अगदी फाईन पेस्ट पावडर करून घ्यायची आहे त्याची। आणि ते पाहू शकता आपण या ठिकाणी आपण फक्त भेंडी ही ना शालो फ्राय करतो आहे। तर डीप फ्राय केल्यानंतर मी परत म्हणजे जास्त तेलाचा वापर आपण इथे करत नाही आहोत, जास्त मसालेसुद्धा वापरत नाही आहोत। त्यामुळं आपल्याला भेंडी ही शॅलो फ्राय करूनच घ्यायची आहे आणि त्याचा चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला ही चांगली अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यायचे, अगदी तीसुद्धा फाईन पेस्ट करून घ्यायची। आपली भेंडी फ्राय झालेली आहे, आपण काढून आपण पाहू शकता भेंडीमधला स्टिकीनेस जो आहे तो पूर्णपणे निघून गेला। या ठिकाणी आपले सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे काही आहे ते रेडी आहे। तर आपण इथं पॅनमध्ये 1-1.5 चमचा तेल घेतलो आहे, जिरे टाकून घ्यायचे। यानंतर आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। ही पेस्ट म्हणजे आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। त्यातलं पाण्याचं प्रमाण हा थोडंसं कमी झाला पाहिजे, चांगलं परतून घ्यायचे। त्यानंतरनं यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। जोपर्यंत अद्रक आणि लसूण पेस्टचा किंवा कांद्याचा जो आहे तो जो कच्चेपणा जात नाही आहे तोपर्यंत आपल्याला ते चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण हळद टाकले, लाल तिखट टाकलं। लाल तिखट पूर्ण नाही टाकायचं आहे, अर्धा चमचा ठेवायचा आहे। त्याला चांगलं परत परतून घ्यायचं आहे। परतून घेताना त्याचा कच्चेपणा, त्यातला वास हा गेला पाहिजे। त्यानंतर आपण इथे पाहू शकता ग्रेव्हीमधला पाण्याचा प्रमाण बराचसा कमी झालेला आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। आपण इथे पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगला असा कलर आलेला आहे। यामध्ये आता आपण अगदी 4 चमचे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतरनी त्याला परत थोडंसं 1-5 मिनिट परत परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये बेसन आणि ड्राय मसाल्याची जी पावडर आपण तयार केलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि आपल्या गरजेनुसार त्यामध्ये आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे। आपल्याला ही ग्रेव्ही जास्त पातळी ठेवायची नाही आहे आणि जास्त घट्टसरही करायची नाही आहे, ती मीडियम अशी ठेवायची आहे।
ग्रेव्हीला एक 5 ते 7 मिनिट त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. तर तिथे पाहू शकता या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ग्रेव्हीमध्ये अगदी चिमूटभर आपण जर साखर टाकलं, जर त्यामध्ये जे मसाले आहेत तर त्याचे टेस्ट जे आहे ती जास्त प्रकारे म्हणजे चांगली इन्हॅन्स होते. आपल्याला ही ग्रेव्ही आणखीन एक 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचे. त्यामध्ये आपण फ्राय केलेला कांदा आणि अख्खा जो लसूण आहे ते घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपण भेंडी घालून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अगदी मस्त असं आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला आहे आणि सुगंधही चांगला दरवळतो आहे. तर यामध्ये आपण 1 क्यूब बटरचा घालू शकतो. बटर हे ऑप्शनल आहे, पण जर बटर घातलं तर त्याची टेस्ट ही थोडी रिच येते आणि आपल्या भाजीचं नावच आहे भेंडी लसुणी दो प्याजा, त्यामुळे थोडीशी रिचनेस तर त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपण पाहू शकता मस्त सुगंध आला आहे. याला परत अगदीच 1-2 मिनिट आपल्याला या ठिकाणी असंच म्हणजे त्याला शिजू द्यायचं आहे. मग पाहू शकता अगदी तेल सुटलेलं आहे, अगदी मस्त असं. आता हे का आपण बाउलमध्ये आपण ही भाजी काढून घेतोय. एका पॅनमध्ये छोट्याशा एखाद्या पॅनमध्ये आपण 1 चमचा तेल घालायचे. त्यामध्ये लसूण आणि सुक्या मिरच्या घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा बॅडगी तिखट घालून घ्यायचे आणि ही फोडणी आपल्या भाजीवर घालून घ्यायची आहे. तर चला तर तयार आहे भेंडी लसुणी दो प्याजा. ही भाजी आपण फुलके किंवा भातासोबत अगदीच मस्त लागते. तर नक्की ट्राय करा ही भाजी.